नमस्कार मंडळी, तुमचं पुन्हा एकदा आपल्या व्हिडिओमध्ये स्वागत आहे. तर वेळ न वाया घालवता आज आपण काय करणार आहे माहीत आहे का तुम्हाला? आज आपण मस्तपैकी अंड्याचं कालवण करणार आहे बघा. हो, इथं का नाही, इथं मी 10 अंडी घेतले. ह्याला मस्तपैकी धुवून आपण आधी शिजू टाकूया आणि एकदम सोप्या पद्धतीनं आणि गावरान पद्धतीनं असं अंड्याचं कालवण करणार आहे. आईनं सांगितलं कसं करायचं, तसंच मी करणार आहे बरं का. चला आधी सगळ्यात आधी ह्याला आपण शिजू टाकूया. आता आपण पलीकडं अंडी शिजू घातली ती, तर आपण वाटण्यासाठी काय काय लागतंय ते आपण बघूया पहिल्यांदा. इथं आहे कोथिंबीर, इथं आहे लसूण, इथं आलं, हे खोबऱ्याचं काप आहेत बघा. खोबऱ्याचं काप आपण घेतलं. इथं कांदा कापून घेतला आपण, कांदा 2 कांदे, इथं टमॅटो. आपण आता सगळ्यात आधी का नाही हे आपण तव्यावर चांगलं भाजून घेऊया आपण. जाळ लागला, चुलीवर करायचं लय अवघड आहे. फुकून 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 सगळा जीव जातो, पण चव एक नंबर असते बरं का. गॅसवर केल्यापेक्षा चुलीवर केली चव एक नंबर लागते. आपण आधी काय करू माहिती आहे का, तव्यामध्ये थोडं तेल टाकलं. सगळ्यात आधी त्याच्यामध्ये सगळ्यात आधी खोबरं आपण भाजून घेऊ. खोबरं असं खरपूस भाजलेलं आहे, त्याला आपण काढून घेऊया. आता आपण कांदा टाकू भाजायला. आता ह्याला पण मस्तपैकी असं आपण भाजून घेऊया. तुम्हाला वाटतं असेल आज मी एकटा कसं काय करायला लागलो, आई कुठे गेली? तर आमची आई रानातून दमून आली, त्याच्यामुळं आज मीच करणार आहे. पण जसं आईनं सांगितलंय तसंच करणार आहे. आई तिकडे आराम करते, आई जरा झोपली. आता कांदा चांगला भाजलाय, त्यात आपण टमाटे ह्यातच घालू. इकडे काय चालू आहे बघा, ह्यांचं नुसतं कालवा करते. गौरी गेली पळून तिकडं. तिकडं अंडी शिजली बघा आपली. तो का ही विद्या आहे आपली. अंडी शिजली ती, आता अंडी सोलून घेणार आहे ती. सोल मस्तपैकी सोल. आपण त्या अंड्यामध्ये थोडी डाळ घातली बरं का, तुरीची डाळ घातली ना. तुम्हाला जर तुरीची डाळ आवडत असेल तर तुरीची डाळ घाला किंवा मसुराची डाळ घाला. आम्ही मसुराची डाळ घातली, तुरीची नाही घातली, मसुराची घातली. काय होतं माहिती आहे का, त्या डाळीनं मस्त असं बाइंडिंग येते कालवणाला. मस्त अशी घट्टसर होते, एकदम पातळ होत नाही भाजी. आता ह्याच्यातच आपण कोथिंबीर वगैरे टाकू. हे आलं लसूण पण ह्याच्यातच टाकू आपण. बघा हे सगळं आपण असं भाजून घेतलंय, खोबरं, कांदा, टमॅटो, कोथिंबीर वगैरे. आता हे जे आपण मिक्सरमध्ये बारीक पेस्ट करून घेणार आहे. तुमच्याकडे जर पाटा असेल तर तुम्ही पाट्यावर पण करू शकता, पण आमच्याकडे पाटा आहे, पण त्याला आता उशीर झाला आहे. आता कोण आपलं बसायचं म्हणून मी आता मिक्सरमध्ये त्याची पेस्ट करणार आहे. तर हो का मित्रांनो, असं वाटण मी तयार करून घेतलं आहे मिक्सरमध्ये. ह्याच्यामध्ये पाणी बिलकुल घातलं नाही बरं का, बिना पाण्याचं असं वाटण तयार करून घेतलं आहे मी. तर अंडी पण आपली सोलून अशी तयार आहेत बघा. एक 10 अंडी मी इथं घेतली होती, आता सोलून घेतलेत आपण इथं. आता आपण फोडणी देऊया. तर मित्रांनो, तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे, हे आपले अंडी आहेत का नाही शिजलेली, त्याला सगळ्यात आधी काय करायचं माहिती आहे का, अशा आपण त्याला चिरा मारून घ्यायच्या.
एक अर्धर अशी स्लॅट असं मारून घ्यायचे वरच्यावर एक 3 ठिकाणी. आता सगळ्या अंड्याला असं मारून घ्यायचं. यानं काय होतं माहिती आहे का, आपला जे रस्सा आहे, जे कालवण आहे ते मस्तपैकी आतपर्यंत याच्यामध्ये जाते आणि अंड्याला मस्त अशी चव येते. सगळ्या अंड्याला आपण असं मारून घेऊया स्लाईट. सगळ्या अंड्याला आपण स्लाईट अशी मारून घेऊया. एक हलकं असं, जास्त पण आतमध्ये नाही, वरच्यावर. आता आपण कढई ठेवली आहे, चुलीवर ठेवले. त्यामध्ये आपण तेल घालूया. कढईला तापले बरं का. आता तेल घातले लगेच आपण यात वाटण घालू. तेल लय तापले, तुम्हाला काय म्हणलं. वाटण आपण मस्तपैकी असं तेल सुटत तर भाजून घेऊया. थोडं आपण पाणी घालू. आपण काय करू माहिती, इकडं आपण मसाला घेतला तेवढा. इथं घरचं काळं तिखट आहे, इथं थोडा मॅगी मसाला घेतला आहे, इथं हळद आहे. तुमच्याकडे जर गरम मसाला असेल तर तुम्ही गरम मसाला सुद्धा ह्यामध्ये वापरू शकता. आता आपण काय करू माहिती, हे जे आहे हे सगळं ते यामध्ये आपण टाकू. तर मीठ राहिलं होतं, आपण मीठ पण टाकून घेऊ याच्यात. चवीनुसार टाकायचं मीठ. मग तुम्हाला जेवढं टाकू वाटते तेवढं. तेव्हा या पद्धतीनं मस्तपैकी असं तेल सुटूस तर आपण सगळं ते मसाला भाजून घेणार आहे. वाटर म्हणतात त्याला. धूर येतो बघा मध्ये. चुलीवर कारण म्हणलं असंच असते बघा मित्रांनो. याला मस्त अजून एक 2-3 मिनटं आपण याला भाजू देऊया. आता मसाला चांगला भाजला आहे. आता त्यात आपण ही अंडी जी आहेत शिजवून घेतलेली ती आपण त्यात घालूया. त्याला चांगलं 2 मिनटं खालीवर करून घेऊया. जास्त खालीवर नाही करायचं. जास्त जर तुम्ही ते खालीवर केलं तर ती अंडी फुटू पण शकते ती. त्यामुळे अद्दर नुसतं खालीवर करून घेऊया. आता ही जी शिजवलेली डाळ आहे आपण अंड्यासोबत शिजवली होती, त्याला चांगलं घरटून घेतलं आहे. ती पण आता ह्याच्यामध्ये आपण घालून घेऊया. मस्तपैकी अशी रट अंडी शिजते बघा मित्रांनो. तुम्हाला जर अंडा मसाला करायचा असेल, अंडा मसाला खायचा असेल तर या स्टेजलाच तयार होतो बरं का. ह्याच्यामध्ये बिना पाणी घालता अशी घट्टसर भाजी तयार होते. हेच तुम्ही अंडा मसाला म्हणून सुद्धा खाऊ शकता. आता पाणी आपल्या तिकडं गरम झालं, व ह्यात पाणी. आता आपण पातळ भाजी करणार आहे बरं का. लई पण पातळ नाही, पण चोरून खायसाठी करणार आहे. आता इथं गरम पाणी केलं आहे, ते आपण ह्याच्यामध्ये ओतून घेऊया. ओत सांगतो ना. हां नमस्कार. तर एवढं कालवण आम्हा सगळ्यांना पुरतं आहे. आता इथं 1-2 मिनटं हलवून घेऊया आणि एक सर्रास 5 ते 6 मिनटं आपण ह्याला शिजवून घेऊया. हे बघा आता जवळजवळ 5 ते 6 मिनटं नाही का नाही, मस्त अशी कालवणाला उकळी येते. आता त्याच्यावर आपण कोथिंबीर टाकून घेऊया थोडी. झालं. अजून 1-2 मिनटं शिजवायचं आणि आपलं झणझणीत कालवण असं अंड्याचं तयार होणार आहे. 2 मिनटं फक्त वाट बघा. तर हो मित्रांनो, आपली अंड्याची भाजी तयार झाली आहे. तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. बघा मस्त अशी अंड्याची भाजी तयार झाली. अजून धूर निघतो त्याच्यातनं, गरम आहे अजून.